तर नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्वजण. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार गणपतीच्या आगमनाला आणि आगमन सेक्टर 5मध्ये आहे आणि मी आता चाललो आहे माझ्या रबाळ्यातून. तर आता भेटूया पुढे. बघू शकता मित्रांनो, आता मी सेंट जॉर्ज शाळेजवळ आहे आणि आता आपल्याला जरा थोडं चालायचं आहे. जरा 5 वाजताचं आगमन होतं आणि मला 5 इथं झालं म्हणून जरा धावत जावं लागेल. आता बघूया, मी तुम्हाला पुढे जाऊन भेटतो. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. तर मित्रांनो, आता मी थोड्याच वेळात त्या जागेवर पोहोचेन जिथं गणपती बाप्पांचं आगमन आहे. आज मागील गणपती येणार आहेत ना, तर 2 दिवसासाठी असतात. आता तिथे त्या जागेवर जातो आणि तुम्हाला भेटतो. तोपर्यंत काळजी घ्या. तुम्ही बघू शकता इथे जे गेट आहे, आयुर्वेदाचा लंबोदर या ठिकाणी विराजमान होणार आहे आतमध्ये. आता पुढे जाऊया आणि पुढे भेटूया. बघू शकता तुम्ही रस्ते असे सजवले आहेत पूर्ण लाईटिंग वगैरे. बघू शकता इथं पण मंडप वगैरे टाकले. इथं मित्रांनो गणपतीचं मंदिर पण आहे. बघू शकता बॅनर. आता बघूया, मला पण माहीत नाही कुठून आगमन होणार, पण होणार एवढं नक्की आहे. तर आता वाट बघूया. तर पुढे भेटू शकता आयुर्वेदाचा लंबोदर या ठिकाणी असा बॅनर लावला आहे. आणि इथे बघा सार्वजनिक मागील गणेश जयंती उत्सव 2025. इथून आपले गणपती बाप्पा आत जाणार आहेत आणि आतमध्ये विराजमान होणार आहेत. आतमध्ये मस्त डेकोरेशन केलं आहे. अजून तर काय म्हणजे हे नाही आहे, माहीत नाही की येईल कधी नाही. तर आता आपण वेट करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिकडे आयुर्वेदाचा लंबोदर त्या ट्रॉलीवर बसवत आहे. तुम्ही बघू शकता. आता त्या गाडीतनं आपले गणपती बाप्पा ट्रॉलीवर बसणार आहेत. आणि इथं माझ्यासोबत वैभव जात आहे. बँजो वाजवणार आहे. आता इथं त्यांची पोरं आहेत. तर मग आता सगळी तयारी झाली आणि जेव्हा गणपती निघेल तेव्हा तुम्हाला मी भेटतो. तोपर्यंत काळजी घ्या. मित्रांनो, तुम्ही बघू शकता लाईटिंग वगैरे चालू झाली आहे. प्रहार इथं ढोल पथक आलेले आहे आणि इथं म्हणजे ते आगमनासाठी आहे. आणि इथं आपली मूर्ती आहे. तर आगमन थोड्या वेळातच होईल. तोपर्यंत वाट बघूया. आणि मी आगमनाला तुम्हाला दाखवीनच कसं होतं आपल्या गणपती बाप्पाचं आगमन. तोपर्यंत काळजी बघू शकता. आगमनाला सुरुवात होत आहे आता इथे. आणि डेकोरेशन बघू शकता तुम्ही मित्रांनो. इथे पोरं आहेत. गणपती बाप्पा निघाले आहेत विराजमान होण्यासाठी. यूट्यूब चॅनल आहे ना कोणता. आणि आपला मित्र राहुल. मित्रांनो बघू शकता ड्रोन पण आहे.
तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे इथं. आणि आता मी बाहेर आलो आहे गर्दीतून. आता इथं या रस्त्याला पुढे जातील, या रस्त्याने गणपती जाणार आहे पुढे. लायटिंग लावतील वाटतं, इथं लायटिंग लावलेली आहे. आता बघूया का होतं. खूप सुंदर मूर्ती आहे, छोटी मूर्ती आहे पण खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये, तर बघू शकता तुम्ही. खूप गर्दी आहे. आता पुढे भेटूया. तर बघू शकता मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती. ह्या गेटमधून आहे ना गणपती बाप्पा आतमध्ये येणार आहेत. आणि इथं समोर गणपती बाप्पाचा मंडप आहे म्हणून तिथं पडदा वगैरे बांधला आणि हे पथक आहे म्हणून आता हे ढोल पथकवाले वाजवतील आणि मग गणपती बाप्पा आत येतील. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथं गणपती बाप्पा आतमध्ये येतील आणि जोरात शोरात आता आगमन परत म्हणजे चालू झालेलं आहे. मित्रांनो आगमन चालू झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता.
बघू शकता डेकोरेशन आहे शंकराचं, बाहेरचं डेकोरेशन आहे. आगमन करून म्हणजे गणपती आतमध्ये गेला आणि आम्ही आलो बाहेर. तर उद्या आपण परत जाऊया आणि त्या मंडपाचं पण ब्लॉग काढूया, कसं मंडप आहे ते, कुठे गणपती बसवला आहे ते पण मी सर्व तुम्हाला दाखवीन. आणि आता
बघू शकता मित्रांनो, म्हणजे 2 दिवसासाठी जरी गणपती येतात ना तरी एवढं भारी वाटतं ना मित्रांनो की खूप भारी वाटतं. तुम्ही बघितलंच असाल एवढी 2 दिवसासाठी पण किती पब्लिक होती. जेव्हा गणपती बाप्पा आले आपले तर भरपूर म्हणजे भरपूर पब्लिक होती. नंतर खूप वाढत गेली. आणि आता अजून काय तुम्हाला सांगू, आता माझ्यासोबत पप्पा आहे, तो फ्रँकी खातो एकटा मला काही दिला नाही. आणि आता बघूया घरी जाऊन जेवतो. हिला पण दिले मी फ्रँकी, खोट्या बोलते, आता संपली फ्रँकी. मित्रांनो आता तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गणपती बाप्पा मोरया.